श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य वाव मिळेल का? अनेक दिवसांपासून अपेक्षित असलेली प्रगती आता प्रत्यक्षात दिसून येईल का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? चला तर पाहूया सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, यश, नवीन संधी आणि मान सन्मान वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. योग्य दिशेने केलेले प्रयत्न तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम देऊ शकतात. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऊर्जा, उत्साह आणि महत्त्वपूर्ण घडामोडींनी भरलेला राहू शकतो. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर स्पष्टपणे जाणवेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे कठीण वाटणारी कामेही सहज पार पाडू शकाल. काही नवीन संधी अचानक समोर येऊ शकतात आणि त्या तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. संयम, दूरदृष्टी आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने तुम्ही या आठवड्याचा पुरेपूर लाभ घेऊ शकाल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा विशेष प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. तुमच्या नेतृत्व क्षमतेमुळे आणि कामातील शिस्तीमुळे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे सोपवल्या जाऊ शकतात. कार्यालयात तुमचे मत विचारात घेतले जाईल आणि काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा सहभाग राहू शकतो. पदोन्नती, वेतनवाढ किंवा नवीन संधीची वाट पाहणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक संकेत मिळू शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या मुलाखती किंवा ऑफर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्र, प्रशासन, व्यवस्थापन, शिक्षण आणि तांत्रिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन ग्राहक, नवीन आदेश किंवा मोठ्या व्यवहारांची शक्यता आहे. जुन्या अडचणींवर मात करून व्यवसायात नवीन दिशा मिळू शकते. भागीदारीत काम करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा निर्णय भविष्यात आर्थिक आणि व्यावसायिक लाभ देणारा ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे आर्थिक फळ मिळू शकते. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मालमत्ता, जमीन किंवा वाहनासंबंधी काही महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होऊ शकतात. तथापि उत्साहाच्या भरात अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी जास्त खर्च करण्याचा मोह टाळा. आर्थिक नियोजनासाठी हा काळ चांगला आहे. बचत वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कुटुंबाच्या गरजांसाठी काही खर्च होऊ शकतो, परंतु त्यामुळे आर्थिक ताण निर्माण होणार नाही. आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत समाधानकारक परिस्थिती दिसून येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा रोमॅन्टिक आणि संस्मरणीय ठरू शकतो. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे नात्यातील विश्वास आणि जवळीक वाढेल. पूर्वीचे काही गैरसमज दूर होतील आणि संवाद अधिक प्रभावी बनेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. एखादी जुनी मैत्री अधिक गहिरी होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि नाते दृढ करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक क्षेत्रात लाभदायक ठरेल. काही जोडपी एकत्र प्रवासाचे नियोजन करू शकतात. कुटुंबासोबत घालवलेले क्षण मनाला आनंद देणारे ठरतील. घरातील वातावरण प्रेमळ आणि उत्साही राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद, उत्साह आणि एकोपा अनुभवायला मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो. मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. काही जुने मित्र पुन्हा संपर्कात येऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करतील. एखाद्या सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते. समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे आणि वागण्यामुळे अनेक लोक प्रेरित होतील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुलनेने चांगला राहील. ऊर्जा आणि उत्साह भरपूर राहील, त्यामुळे कामे वेगाने पूर्ण करता येतील. मात्र अतिआत्मविश्वासामुळे शरीरावर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या. अनियमित आहार किंवा झोपेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवू शकतो. हृदय, रक्तदाब किंवा उष्णतेशी संबंधित त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. पुरेसे पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक राहील.
योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम यांचा लाभ होईल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्यात अधिक सुधारणा जाणवेल आणि आत्मविश्वास वाढेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी आणि प्रेरणादायी राहू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. अभ्यासासोबतच इतर स्पर्धात्मक उपक्रमांमध्येही चांगली कामगिरी करता येईल. कला, क्रीडा, अभिनय किंवा नेतृत्व गुणांशी संबंधित क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारेल. सातत्य आणि शिस्त पाळल्यास अपेक्षित यश मिळवणे सोपे जाईल. भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यास हा काळ अनुकूल राहील. उपाय: दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. यामुळे आत्मविश्वास वाढेल, मान सन्मान प्राप्त होईल आणि प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, प्रतिष्ठा आणि प्रगती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सुधारणा आणि नातेसंबंधांमध्ये अधिक गोडवा अनुभवायला मिळेल. कुटुंब आणि मित्रांचे सहकार्य तुमची ताकद बनेल. तुमचे नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास अनेक ठिकाणी तुम्हाला पुढे घेऊन जातील. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने हा आठवडा तुमच्यासाठी संस्मरणीय आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. हा आठवडा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आणि प्रगतीच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची संधी देणारा ठरू शकतो. अनेक ठिकाणी तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव दिसून येईल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. व्यावसायिक क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ येऊ शकते, तर आर्थिक बाबतीतही काही लाभदायक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील आणि जवळच्या व्यक्तींचे सहकार्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. काही जुनी अडचण किंवा रखडलेले काम मार्गी लागल्यामुळे मनावरील ताण कमी होईल. धैर्य, सकारात्मक विचार आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय यांच्या जोरावर हा आठवडा तुम्हाला यश, समाधान आणि भविष्याबद्दल नवी आशा देणारा ठरू शकतो. धन्यवाद.